सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला आहे. तुमच्या आयुष्यामध्ये खूप आनंद आणि भरभराट होईल. तुमची स्वप्न पूर्ण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या मेहनतीनं तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकता. नोकरीमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. तुमच्या कामात तुम्हाला मान सन्मान मिळेल. जर तुम्ही मेडिकलची तयारी करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये चांगलं नाव कमावू शकता. व्यवसायात देखील आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. तुमचा व्यवसाय एका नवीन उंचीवर जाईल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळी पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला परिणाम देईल. तुम्ही तुमच्या कामातनं आणि तुमच्या बोलण्यातनं लोकांना प्रभावित कराल. तुमचे बॉस तुमच्या कामाचं कौतुक करतील. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस प्रेमसंबंधांसाठी खूप चांगला राहील. तुमच्या मैत्रीमध्ये प्रेम निर्माण होऊ शकतं. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवायला मिळेल. तुमच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे तुमचा व्यवसाय वाढेल. तुमचं उत्पन्न वाढेल आणि तुमचा बँक बॅलन्स देखील सुधारेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा चांगला राहणार नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला शांत राहून सगळी कामं करावी लागतील. पैशांच्या बाबतीमध्ये तुम्ही सतर्क राहा. व्यवसायामध्ये नवीन गुंतवणूक करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करा. नवीन काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित विचार करा. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. जास्त शारीरिक काम टाळा. कुटुंबासोबत तुम्ही आज वेळ घालवाल, त्यामुळे तुम्हाला थोडासा आराम वाटेल. आजचा दिवस चांगला जाण्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार ठेवा आणि मेहनत करा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये काही अडचणी येतील. तुम्हाला नवनवीन संधी मिळतील, परंतु त्या संधींचा तुम्हाला योग्य वेळी फायदा घ्यावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा थोडासा कठीण आहे. जर तुम्ही मेडिकलची तयारी करत असाल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. व्यवसायामध्ये तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला पैसे कमावण्याची संधी मिळू शकते. आज दिवसभराचा थकवा दूर करण्याची तुम्हाला मोठी संधी मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूपच शुभ आहे. तुम्हाला नवनवीन नातेसंबंध सुरू करण्याची संधी मिळेल. जर तुमच्या लग्नाची काही बोलणी सुरू असेल तर तुम्हाला आजचा दिवस हा खूप आनंदाची बातमी देऊन जाऊ शकतो. तुमच्या घरी एखादं शुभ कार्य होऊ शकतं, त्यामुळे घरामध्ये आनंदी वातावरण राहील. तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती जास्त लक्ष द्यावं. आर्थिक बाबतींमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. तुम्हाला कामामध्ये मोठं यश मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांनी ऑफिसच्या राजकारणापासून दूर राहावं
अन्यथा तुम्हाला त्रास होऊ शकतो. संध्याकाळी तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवू शकता. तुम्हाला तुमच्या मनोरंजनावरती पैसे खर्च करण्याची संधी मिळेल. लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांना चांगले प्रस्ताव मिळतील. आज तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा चांगला नाही. तुम्हाला तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. स्वतःला तुम्ही कामामध्ये व्यस्त ठेवा आणि तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आज नवीन काम सुरू करणं टाळा. कुटुंबासमवेत तुम्ही जास्त वेळ घालवा. नवीन योजना सुरू करण्यापूर्वी विचार करा. आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामाजिक जीवन सुधारण्याची एक संधी आहे. तुम्हाला तुमचं मन शांत ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या नात्यांमधील गैरसमज दूर करण्याचा तुम्ही आज प्रयत्न करा. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुम्हाला कामामध्ये चांगलं यश मिळेल. तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल सुरू कराल. तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून मात्र सावध राहावं लागेल. त्यांच्यापासून दूर राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. विचारपूर्वक काम करा. प्रत्येक गोष्टीवरती प्रतिक्रिया देणं टाळा. शांत राहा आणि कुटुंबासोबत समजूतदारपणे वागा. तुमच्या रागाचा तुमच्या कामावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला आज तुमच्या खर्चावरती लक्ष ठेवावं लागेल. जास्त खर्चामुळे तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनामध्ये संतुलन साधावं लागेल. तुमच्या विचारांवरती तुम्ही नियंत्रण ठेवा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. आहार आणि व्यायाम तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करा. तुम्हाला तुमच्या सामाजिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला तुमच्या प्रियजनांची मदत आणि समर्थनाची गरज भासेल. स्वतःवरती विश्वास ठेवा. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तुमच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा वापर करा. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्नदान करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळेल. तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणंही महत्त्वाचं आहे. तुमचा आहार चांगला ठेवा. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत आज डिनर डेटवर जाऊ शकता. त्यांच्यासोबत काही आनंदाचे क्षण घालवू शकता. तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत भविष्याचा विचार करण्याची संधी मिळेल. तुमच्या दोघांमधील अंतर कमी होईल आणि तुमचं नातं हे जास्त घट्ट होईल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वती यांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नियम आणि संयम पाळण्याचा आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल. तुमच्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. तुम्हाला कुठलंही काम वेळेवरती पूर्ण करण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नाते निर्माण होऊ शकतात. तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची संधी मिळेल. तसेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात फार मेहनत करण्याचीही संधी मिळेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा फारसा चांगला नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये निराशाजनक परिणाम मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या.
तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल थोडी काळजी वाटू शकते. तुम्ही आज खर्चावर नियंत्रण ठेवा आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करा. यश मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल आणि ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.